बहारदार खेळ राहिला, दमदार खेळ राहिला, त्यांना आपण देतोय आदरणीय आमचे जाधव साहेब. पहिला इंदाई 11 स्टार या टीमला फलंदाज येथील जड पावलांनी माघारी. गोलंदाजाच्या गतीचा वापर करायला गेले परंतु फटका फसला आणि शॉट स्क्वेअर लेग लाईक चांगला झेल पकडला. धक्का क्रमांक पहिला लागलाय इंदाई 11 स्टार या टीमला. बॅटिंग करताना क्षितिज मोरे माघारी. चेक विकेट खऱ्या अर्थाने अतुल भालेकर यांनी घेतली आणि मोठी विकेट आहे. निलेश सर, सातारा जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आहे क्षितिज मोरे आणि या विकेटसाठी सुनील धोंडे बापू मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. थँक्यू बापू, धन्यवाद. वेगाने टाकलेला बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईन लेगला बॉल त्यांनी अडवलेला आहे, थांबवलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे काय घडलं जाईल, पंचांची कोणती हालचाल या बॉलच्या पाठीमागे झालेली नाहीये. त्यामुळे चांगली गोलंदाजी एका बाजूला टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 साठी अतुल भालेकर जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 1 वरती 1 अशी स्थिती आहे इंदाई 11 स्टार या टीमची. पहिला फलंदाज माघारी परतलेला आहे. क्षितिज मोरे म्हटलं की सर्वाधिक अर्धशतक केएसके मध्ये आता माघारी आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रोहित कदम. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, यॉर्करचा वार, शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल होता. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव येते. बाईकच्या माध्यमातून पंचांनी कळवलेला आहे. एक सिंगल धाव स्कोर बोर्डला पुढे नेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता 2 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद अशी स्थिती आहे. रोहित कदम जे रामेगरचे आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. एका बाजूला जमीची बाजू कोणती आहे तर आकाश मोहिते अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. ज्यांनी ओमान देशासाठी लेदर बॉल क्रिकेट खेळलं ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. जिल्हा आयकॉन म्हणून या टीम मध्ये त्यांना समाविष्ट केलेलं आहे इंदाई 11 स्टार या टीम मध्ये. क्षेत्ररक्षणाची विवरचना डावकुरे हाताचे फलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतात त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणाची विवरचना ही बदलावी लागते. कारण या अगोदर रोहित कदम उजव्या हाताचे फलंदाज स्ट्रायकर एंडवरती होते. बॉलाला त्याला सन्मान दिलाय. बॅटचा चेहरा बॉलला दाखवत 1 धाव ते पूर्ण केलेली आहे. संयमाचं क्रिकेट आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना कारण एक गडी झटपट गमावलेला आहे. एक मोठा धक्का लागलाय इंदाई 11 स्टार या टीमला. त्यानंतर या 2 फलंदाजांना आता डाव सावरायचा आहे. डावा धावफलकावरती येत आहेत 3, 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी, गोलंदाजीमध्ये असणारी चमक धमक, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी अंमलामध्ये आणल्या अतुल भालेकर यांनी. जिल्हा आयकॉन खेळतात पाटण तालुक्यातील बनपुरी गावचे. हा त्यांचा पुढील बॉल. बॅकफूट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न रोहित कदम यांचा होता. एक सिंगल धावी याही बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू असताना धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत. 4 पार्टनरशिप आहेत 3 धाव्यांची. एका बाजूला आकाश मोहिते खेळतात, 1 वरती रोहित कदम खेळतायत, 1 वरती असं विश्लेषण आपण करूया. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या अखेरीस धावा धावफलकावरती आहेत 4, 1 गडी बाद. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात होईल. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण रेग्युलर ओव्हर मध्ये आपण वेळ घेऊ नका. तुम्ही पाहता अनुभवताय केएसके क्रीडा प्रतिष्ठान आयोजित केएसके प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6. एका षटकासाठी 5 मिनिटं आहेत आणि 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत. याचं उल्लंघन जर आपण केलं तर एक खेळाडू तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. केएसके प्रीमियर लीगचं पर्व 6वं आणि 6व्या पर्वामध्ये पदार्पण करणारी केएसके प्रीमियर लीग गेली काही वर्ष आपल्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आपण शुभागमन, ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला. खऱ्या अर्थाने क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत. अनेक सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धांना त्यांचं सहकार्य असतं. निलेश सर ते इथं आल्यानंतर त्यांना ही क्रिकेट स्पर्धा खूप आवडली आणि त्यांच्या माध्यमातून 21,000चा धनादेश कमिटीला देण्यात आलाय. थँक्यू दादा. जेवढं आपला आभार मानावं तेवढं कमी असेल. आणि पुढील वर्षी त्यांनी सांगितलंय की या स्पर्धेचं जे प्राइज असेल ते माझ्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या या केएसके प्रीमियर लीगला दिलं जाईल.
हे खऱ्या अर्थाने KSK प्रीमियर लीगचं यश आहे. जयेश सरांनी सांगितलं, स्पर्धा ही 1 वर्ष करून चालत नाही, 2 वर्ष करून चालत नाही, त्या स्पर्धेमध्ये सातत्य ठेवावं लागतं. KSKने खऱ्या अर्थाने सातत्यपूर्व 6 वर्ष कंप्लीट करत असताना आमच्या आदरणीय संतोषजी जाधव साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. फटका फसलाय, बॉल हवेत, यष्टी रक्षक बॉलच्या खाली, बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला, बॉल यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाहीये, निघालाय सीमारेषा दिशेने आणि बॉलने सीमारेषा ओलांडलीये 4 धावेंसाठी. आणि पंचांनी सांगितलं की या बॉलच्या पाठीमागे या 4 धावा मिळतील. खरा फेक दुजोरा मिळालाय तो 4 धावेंचा टीम इंदाई 11 स्टार या टीमला. संतोष दादा जाधव मुनावळे गावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत आणि क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे आणि नेहमीच त्यांनी क्रिकेटला एक चांगला आर्थिक पाठबळ दिलेला आहे. स्पर्धा पश्चिम जावलीची असो किंवा बाकीच्या अन्य विभागातल्या स्पर्धा असो किंवा कासपठारच्या स्पर्धा असो किंवा आता KSKच्या स्पर्धा असो, त्यांचं नेहमीच सहकार्य लाभतं. आणि खास करून खेळाडूंच्या पाठीवरती अनेक वेळा कौतुकाची थाप ठेवणारे व्यक्तिमत्व, मग समालोचक असतील किंवा स्कोरर असेल, अशाही व्यक्तिमत्वांच्या पाठीमागे कौतुकाची थाप ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे संतोष जाधव मुनावळे यांचं मानावं तेवढं आभार कमीच आहे. आणि त्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य करण्यात आलेलं आहे. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. धाबा धावफलकावरती आहे तब्बल 8, 1 गडी बाद. 5 क्षेत्ररक्षक यष्ट्यांच्या पाठीमागे नयन सकपाळ होते, त्यांनी बॉल तर पकडला परंतु बॉलची फेकी करताना बॉल यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही. समोरच्या बाजूला बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धावेंसाठी. चला घाई करा. आपण करेक्शन करूया स्कोर बोर्ड मध्ये आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 5 धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया. धावा धावफलकावरती येत आहेत 9, 1 गडी बाद. मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज सार्थक. शिंदी गावचे सार्थक मोरे यांचा हा बॉल ऑन साइडला वळवलाय. लॉंग ऑनला खेळाडू आणि बॉल सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान 6चा लगान टीम इंदाई 11 स्टार या टीम साठी. आणि हा मोठा फटका आकाश मोहिते यांच्या बॅट मधून आलेला आहे. एक चांगला फटका सीमारेषा तोडतोय. सरळ 6 धावेंसाठी. जिल्हा आयकॉन म्हणून खेळत असणारे आकाश मोहिते यांनी आता आक्रमण केलेलं आहे. ज्यांनी ओमान देशासाठी लेदर बॉल क्रिकेट खेळलं ते आज जिल्हा आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. पाटण तालुक्यातील चाळकेवाडी गावचे आहेत. संतोष दादा जाधव यांच्या वतीने आकाश मोहिते यांच्या षटकारासाठी आलेले आहेत 501 रुपयाचं पारितोषिक. ही दादांची ओळख आहे. जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू चांगला खेळ करतो त्यावेळेस संतोष दादा जाधव नेहमीच त्या खेळाडूच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवतात. एका बाजूला शिंदीचे सार्थक पुन्हा एकदा निघालेत गोलंदाजी मार्ग वरतून. ऑन साइडला हा बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपला. आवाक्याच्या बाहेरचा बॉल सीमारेषा पलीकडे धडक देतोय. सरळ 4 धावेंसाठी. मैदानाच्या आतमध्ये आकाश मोहिते यांचं आक्रमण सुरू झालंय. 1 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आलेला आहे. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच आता आकाश मोहिते यांनी निवडलेला आहे. जे आकाश मोहिते पहिल्या ओव्हर मध्ये शांत होते, ही वादळापूर्वीची शांतता होती, आता त्या वादळाचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. सार्थक यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय. 19 धावा 1 गडी बाद. सार्थक पुन्हा तयार. क्षमता आहे. फुलटॉस बॉल आणि फुलटॉसला माफी नाहीये. फुलटॉस बॉलचा घेतलेला आस्वाद. बॉल सीमारेषा पलीकडे. 9+6 धावा मिळतील एकूण. या बॉलच्या पाठीमागे 7. तडक फडक बेधडक कडक ठोकलाय आकाश मोहिते यांनी या बॉलच्या पाठीमागे षटकार. सार्थक यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय आणि 9+6 अशा धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 7. फुल टॉस बॉलचा घेतला आस्वाद. धावसंख्या घेतीये भरारी आणि जाऊन पोहोचले 26 वरती. पण सार्थक यांच्याकडे क्षमता आहे, प्रतिभा आहे. एक गावाकरामध्ये खेळ चांगला राहिलेला आहे. युवा टॅलेंट आहे शिंदी गावचं, परंतु आता त्याप्रमाणे त्यांना खेळ करावा लागेल. आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. सार्थक पुन्हा तयार. समोर आकाश मोहिते. आता हा बॉल चांगला मनोबल वाढवणारा बॉल आहे. कमबॅक करणारा बॉल आहे. उजव्या स्टीच्या बाहेर ठेवला. वेळेची अचूकता आकाश मोहित्यांना या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. आला तो डॉट बॉल. म्हणजे हा असा काही बॉल होता ना जो आत्मविश्वास वाढवणारा आहे. पाण्यामध्ये वीज असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्यामध्येच असतो, तिला साथ घालावं लागेल आणि तीच साथ घालताना हा डॉट बॉल टाकलाय सार्थक. शेवटच्या अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. सार्थक पुन्हा तयार होतील. काही बॉल त्यांचे महागडे होते, काही बॉल चांगले आहेत. एका बाजूला आकाश मोहिते बॅटिंग मध्ये तयार. आकाश मोहिते यांनी बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेले आहेत धावा.
बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे अखेरकार आकाश मोहिते यांच्या विकेटचं पतन. संजय मोरे साहेब पेट्री यांच्या वतीने सार्थकने ही जी विकेट टिपली त्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. पायी कौतुकाची थाप आहे, ऊर्जा आहे आणि खेळाडूच्या पाठीवरती आता संजय मोरे साहेबांनी देखील कौतुकाची थाप ठेवलेली आहे. सार्थक यांनी जी विकेट टिपली आहे आकाश मोहिते यांची, त्या विकेटसाठी आलेले आहेत 501 रुपयाचं पारितोषिक. सुरुवातीचे काही बॉल महागडे होते परंतु त्यानंतर जे जोमाने कमबॅक केलं सार्थक यांनी ते अप्रतिम होतं. आयकॉन खेळाडूला माघारी पाठवलं, ज्यांनी आक्रमण केलं होतं ते जिल्हा आयकॉन आकाश मोहिते आता माघारी. धक्का क्रमांक दुसरा लागला टीम इंदाई 11 स्टार या टीमला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला रोहित कदम यांच्या सोबतीला ऋतिक कदम, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मधल्या फळीमध्ये टीम इंदाई 11 स्टार या टीमसाठी बॅटिंग करेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि या षटकातील आता हा शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. सार्थक पुन्हा निघतील, महत्वाची विकेट त्यांनी संघासाठी टिपलेली आहे. त्याचबरोबर सागर दादा मोरे इंदाई 11 स्टारचे संघ मालक आहेत, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. रामेगर संघाकडून एक पारितोषिक आलेलं आहे. या दोन्ही फलंदाजांसाठी 3 बॉल 3 षटकार मारले तर पारितोषिक आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बॉलर तयार, सार्थक महत्वाची विकेट टिपली. रामेगर गावची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी फुलटॉस आहे. लॉंग ऑनला खेळाडू आहेत, बॉल पकडतील, टाकतील, एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना टीम इंदाई 11 स्टार या टीमच्या 27 वरती 2. प्रथम बॅटिंग करताना टीम इंदाई 11 स्टार. यानंतरची मॅच आहे महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि ग्लोरियस स्पोर्ट्स. आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये ज्यावेळेस 4 षटकं होतील त्यावेळेस तुम्हाला कॅप्टनला मुख्य व्यासपीठावरती पाठवायचं, याची आपण नोंद घ्या. तुम्हाला ब्लेझर दिले जातील आणि त्यासाठी संघनायकांना ही महत्वाची सूचना आहे. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे, याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्या. तुम्ही पाहता अनुभवताय KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा. आणि तो संघर्ष 2 दिवस मैदानाच्या आतमध्ये KSK प्रीमियर लीगचा रंगणार आहे. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहे 27, तब्बल 2 गडी बाद. एका बाजूला ओव्हर नंबर 2 मध्ये गणेश भोसले तेटली गावचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत. एका बाजूला आपण चर्चा करतोय ऋतिक कदम आणि रोहित कदम, हे रामेगर गावचे 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. मधल्या फळीमध्ये स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग करतील ऋतिक कदम. क्षमता आहे ऋतिक यांच्याकडे. एका बाजूला तेटलीचे गणेश भोसले ज्यांच्या गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. बॉलर तयार, आक्रमण केलं या बॉलवरती. सी कॉर्नर, क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी, याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. ओव्हर नंबर 3 च्या बॉलचं केलंय दिमागदार स्वागत. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे ना तर दुःखाची दरी पार करावी लागते. या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी दरी होती ना ती दरी पार केली आणि बॉलने सीमारेषा ओलांडली सरळ 4 धाब्यांसाठी. गणेश भोसले तेटली यांच्यावरती आता आक्रमण केलंय. बॅटिंग करताना ऋतिक कदम 5 वरती बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 3 च्या पहिल्या बॉलचं स्वागत चांगलं केलंय. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती गणेश भोसले. आपटलेला बॉल, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. शॉट फाईन लेगला पकडलाय कॅच, विकेटचं पतन. फलंदाज येतील ऋतिक कदम माघारी. चेक मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होत आहे अर्थातच इंदाई 11 स्टार ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. खऱ्या अर्थाने ही संपूर्ण टीम ज्यांच्या नावावरती खेळली जाते, अर्थात आमच्या सागरजी मोरे यांच्या आईच्या नावाने ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि त्यांचा व्यवसाय आपण जर पाहिला तर मोरेज फॅक्टरी मसल, अगदी फिटनेस ट्रेनर आहेत आणि त्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. सागरजी मोरे आपलं मनापासून या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत.
देवसरे गावचे आता साहिल जाधव तारा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत मधल्या फळीमध्ये. तुम्ही आता कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी धावा किती कुटताना याला फार मोठं महत्व आहे. गणेश भोसले पुन्हा तयार होतील. पहिला बॉल महागडा होता, त्यानंतर त्यांनी विकेट मिळवली. गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा निघतील. आल्या पावली आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु वेळेची अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. एक चांगला बॉल, तुम्हाला विकेट मिळते काय, त्यानंतरचा बॉल तुम्ही डॉट टाकता काय. चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजीचे वार आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना गणेश भोसले तेटली करतायत. 3 बॉल टाकलेले आहेत आतापर्यंत. धावा धावफलकावरती आहेत 31, 3 गडी बाद. एका बाजूला साहिल जाधव तारा यांना चांगला खेळ करावा लागेल. क्रिकेटच्या पटलावरती तारा या नावाने त्यांना ओळखलं जातं. एका बाजूला रोहित कदम आहे, हेही विसरून चालणार नाही, त्यांच्याकडे क्षमता चांगली आहे. कमी गतीचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊन पोहोचतील का, तर नाही. बॉलला फक्त बॅकअप देतील. बॉल त्यांच्यापासून फार दूर राहिला. तत्पूर्वी फलंदाजांनी 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याचबरोबर कुरोशी गावचे ऑलराऊंडर खेळाडू मयूर शिंदे यांचं आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. चेक केळगर सुळशीचे ज्येष्ठ ग्रामस्थ आणि क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक अर्थातच आमचे प्रकाश दादा मालुसरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात, त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. आपटलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला निघालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. फलंदाज जातील माघारी आणि किरण घाडगे यांनी सहजरित्या बॉलच्या खाली येत एक चांगला झेल पकडलाय आणि आल्या पावली फलंदाजाला माघारी पाठवलेला आहे. आणखीन एक धक्का टीम इंदाई 11 स्टार या टीमला. एका बाजूला आता इंदाई 11 स्टार अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. एक वेळ अशी होती ना की टीम इंदाई 11 स्टार या टीमसाठी धावा येत होते, आता धावा येत नाहीत तर विकेट जात आहेत. विकेटची पतझड एका बाजूला सुरू झालेली आहे. ही विकेटची पतझड थांबवावी लागेल आणि फलंदाजांना चांगल्या धावा कुटाव्या लागतील. प्रथम बॅटिंग करताना धावा तुमच्याकडे असणं फार महत्वाचं आहे. वाकी गावच्या आता मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन येत आहेत. प्रशांत कदम पोलाड या नावाने प्रसिद्ध आहेत KSK मध्ये आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 33 वरती 4 अशी स्थिती आहे. या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटच्या 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेकसाठी 1 मिनिटाचा वेळ आहे, याची आपण नोंद घ्या. गणेश भोसले निघालेत आपल्या षटकातला शेवटचा बॉल घेऊन. शरीरापासून हा बॉल दूर ठेवला, प्रभावित करणारा बॉल आहे. खेळण्याचा प्रयत्न पूर्णतः फसलेला आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ आता संपलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती आहेत तब्बल 33, 4 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक्स धोरणात्मक वेळ KSK प्रीमियर लीगची आहे 1 मिनिटाची. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती जाऊया. प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. KSK प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेला ज्या मान्यवरांनी ज्यांच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभलंय त्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा KSK प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून मनापासून या ठिकाणी धन्यवाद आणि त्यांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. एका मिनिटाचा आता ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. धोरणात्मक वेळ होती KSK प्रीमियर लीगची जी आता समाप्त झालेली आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे. उर्वरित आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि पुढील जो सामना आहे एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने केळगर सुळशी गावचे लेजेंड क्रिकेटर आणि खऱ्या अर्थाने केळगर सुळशी म्हटलं की या नावाचा नामोल्लेख आम्हाला नेहमीच करावा लागतो, कारण क्रिकेट म्हटलं की खऱ्या अर्थाने त्यांची उपस्थिती सातत्यपूर्व आम्हाला लाभत असते. प्रकाश दादा मालुसरे साहेब यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय वसंतदादा शिंदे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रकाशदादा मालुसरे साहेब यांचा आपण सन्मान करूया. प्रकाशदादा प्लीज या. वसंतदादा विनंती आहे आपल्या शुभ हस्ते प्रकाशदादा मालुसरे साहेब यांना आपण करूया सन्मानित. बॅक टू क्रिकेट. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झालेली आहे आणि हा पहिलाच बॉल चमकदार आहे. पहिल्याच बॉलची दाहकता जर आपण पाहिलं चांगली आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गावरीचे संजय सकपाळ ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. आपल्या जीवनामध्ये बरंचसं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. आयकॉन आहेत. बॉलर तयार.
उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल पंचांकडे दाद मागितला आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. फलंदाज स्टंपिंग आउट. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5वा इंदाई 11 स्टार या टीमला. पाचवा फलंदाज कोसळलेला आहे आणि पाचवा फलंदाज आता माघारी येत आहे. येणाऱ्या फलंदाजांना आता डाव सावरावा लागेल, धावा कुटाव्या लागतील. बॅटिंगसाठी परिस्थिती अनुकूल नाहीये, बिकट आहे, परंतु अशा बिकट परिस्थितीमध्ये एक तिखट आणि चांगली बॅटिंग आता येणाऱ्या फलंदाजांना करावी लागेल. संघ जो अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे, संघाला अडचणीच्या पेचातून बाहेर काढावं लागेल आणि चांगली बॅटिंग येणाऱ्या फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट, जीवनातले आणि क्रिकेटमधले सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला जिंकता आला पाहिजे. मधल्या फळीमध्ये आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी युवराज सकपाळ आलेले आहेत, सोबतीला प्रशांत कदम आहेत. या दोन्ही फलंदाजांना आता इंदाई 11 स्टार या टीमसाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला संजय सकपाळ यांची धारदार गोलंदाजी, युवराज सकपाळ जे लाखवड गावचे आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. स्ट्रायकर एंडला तयार होतील. या ओव्हरमध्ये अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती आहे 33 गडी बाद. ओव्हर नंबर 4चा तिसरा बॉल आता प्रगतीपथावरती येत आहे. तुम्ही पाहताय KSK प्रीमियर लीग 2025 पर्व 6 आणि त्याचा आजचा पहिला दिवस भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. पहिली मॅच झाली. दुसरी मॅच आल्या पावली आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक पाय पुढे काढला होता, एक पाय रोवला होता क्रीज मध्ये, परंतु हाई बॉल डॉट आलाय. काय गोलंदाजी केली आहे संजय सकपाळ, अनुभवी आहेत. आज अनुभव कृतीमध्ये त्यांनी आणलेला आहे गोलंदाजी करताना. बॉल क्रमांक 4, बॉल आला, त्याला सन्मान दिलाय. खेळाडू आहेत कव्हर्सला बॉलवरती येतील. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो या प्रयत्नामध्ये. फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली आणि फार वेळानंतर इंदाई 11 स्टार या टीमला धाव 1 मिळालेली आहे. धावा धावफलकावरती आलेले आतापर्यंत 34 गडी बाद. चांगली बॅटिंग करावी लागेल. शेवटचे काही बॉल अजूनही या ओव्हरमध्ये 2 शिल्लक आहेत. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा आज स्वतःला तयार कराव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील आणि आज फलंदाजांना धावा कुटाव्या लागतील. धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत तब्बल 2. षटक क्रमांक 4चा हा शेवटचा बॉल. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रशांत कदम तयार. 2 वरती बॅटिंग करतायत युवराज सकपाळ, 1 वरती बॅटिंग करतायत संजय सकपाळ घावरी. यांचा हा शेवटचा बॉल डॉट आलाय. काय गोलंदाजी केली, कमालीचं षटक हाताळलं संजय सकपाळ यांनी आणि फार कमी धावा दिल्या, 3 धावा दिल्या आणि फलंदाज 1 माघारी पाठवला. एक चांगलं षटक ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहत आहोत. त्याचबरोबर संजय सकपाळ यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. या संघाचे संघमालक प्रेम संगीता संतोष देसाई यांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक आलेले, आम्ही त्यांचे आभारी आहोत. पारितोषिकांची उधळण ज्या ज्यावेळेस खेळाडू चांगला खेळ करत आहेत त्यावेळेस मात्र पारितोषिक कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा होत आहे आणि ही ऊर्जा असते खेळाडूंना. जेव्हा जेव्हा पाठीराखे मान्यवर खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवतात त्यावेळेस मात्र खेळाडूंना एक चांगली ऊर्जा मिळते. अंतिम षटकाकडे वळूया आणि टॉस साठी चला रिपोर्टिंग करा. महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि ग्लोरियस स्पोर्ट्स आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. कॅप्टन्सला ब्लेझर परिधान दिले जातील, त्यासाठी तुम्हाला विनंती की तुम्हाला ब्लेझर परिधान करायचे, त्यासाठी आपण या. टीम महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि ग्लोरियस स्पोर्ट्स आपल्याला विनंती, आपला कॅप्टन पाठवा. आपल्याला ब्लेझर या ठिकाणी दिले जातील आणि प्लेइंग 11 लिस्ट तुम्हाला भरून द्यायची, याची आपण नोंद घ्या. अंतिम षटकाला होते सुरुवात. बॉलर तयार गणेश भोसले यांच्या नावे अंतिम षटक आहे. अंतिम षटकातला पहिला बॉल एका धावेसाठी आहे. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. स्ट्राइक रोटेट केले, स्कोर बोर्डला बिझी ठेवलेला आहे. प्रशांत कदम यांना स्ट्राइक वरती आणलेला आहे. क्षमता आहे प्रशांत कदम यांच्याकडे, चांगली बॅटिंग करू शकतात. एका बाजूला युवराज सकपाळ यांना आता मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल, गिअर बदलावा लागेल, धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. प्रथम बॅटिंग करताना 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 50+ ही एक धावसंख्या अशी आहे ना जी आव्हानात्मक असू शकते. धावफलकावरती आतापर्यंत धावा आहेत तब्बल 37. 5 गडी बाद. 5 बॉलचा काही शिल्लक आहे. 5 बॉलच्या पाठीमागे कमीत कमी 13 ते 15. बॉलर तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, चांगला फटका खेळलाय. बॉल गॅप शोधतोय
आणि अखेरकार बॉलने सीमारेषा तोडली आहे. सीमारेषा पलीकडे बॉल होतोय फरार. धावसंख्या वाढवणारा आलाय इंदाई 11 स्टार या टीमसाठी चौकार. प्रशांत कदम यांची आता बॅट बोलू लागली मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका खेळला. फटका शानदार होता, वजनदार होता, बहारदार होता आणि बॉलने सीमारेषा चिरली. सरळ 4 धावांसाठी आक्रमण केलंय गणेश भोसले यांच्यावरती. धावसंख्येने आता वेग पकडला. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आणि मिडॉनला साधा सोपा झेल देऊन बसले. जे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज प्रशांत कदम आता अडकलेले आहेत. धक्का क्रमांक 6 लागलाय. बॅटिंग करताना टीम इंदाई 11 स्टार या टीमला. सुरुवातीपासूनचा खेळ जर आपण पाहिला ना तर क्षितिज मोरे आज नावाप्रमाणे या मॅच मध्ये बॅटिंग करू शकले नाही. महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि टीम ग्लोरियस स्पोर्ट्स कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती या. ब्लेझर परिधान करून घ्या. आपल्याला इथून आम्ही कॉल देतो वारंवार. आपल्याला विनंती आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण टॉस करताना ब्लेझर परिधान करून कॅप्टन त्या ठिकाणी टॉस करणार आहे. त्यासाठी तुम्ही एक शेवटचं षटक संपण्याच्या अगोदर तुमचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरती असणं गरजेचं आहे. सागर सुतार प्लीज या. त्याचबरोबर वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदित्य दादा चोरगे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपल्याला विनंती आहे दादा मुख्य व्यासपीठावरती या. संघमालक विलासबाई कदम आपटी यांचंही स्वागत आहे. आपण संघमालक आहात, सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. स्पर्धेमधल्या सर्व संघमालकांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आले. संदेशजी महाराज जे आपल्याला विनंती आहे. बॅक टू क्रिकेट. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव पूर्ण होईल आणि शेवटच्या काही बॉलची आपण ज्याच्याबद्दल चर्चा करत आहोत. गणेश भोसले यांनी ज्या प्रकारे हे षटक हाताळलेलं. एक बॉल जर तुम्ही वगळला तर बाकीची गोलंदाजी चांगली केलेली, परंतु फलंदाजांना हात खोलावे लागतील. हीच ती वेळ आहे जिथे हात खोलत चांगल्या धावा कुटायच्या आहेत. युवराज सकपाळ सोबतीला आता अमित गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू आहे आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 42. 6 गडी बाद. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की या बॉलची दिशा खराब आहे, दिशाहीन बॉल आहे. धावसंख्येमध्ये निश्चित भर पडेल. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 43 धावा. 6 गडी बाद. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 5 साठी पुन्हा एकदा गणेश भोसले जे तेटली गावचे आहेत ओव्हर नंबर 5 सांभाळत आहेत. स्लॉग ओव्हरच्या या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलेले आहेत. बॅटिंगमध्ये स्ट्रायकर एंडला युवराज सकपाळ तयार. नॉन स्ट्रायकर एंडला अमित गायकवाड. ही जोडी इंदाई 11 स्टार या टीमची. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु वेळेच्या अचूकता हा क्रिकेटमध्ये महत्वाचा घटक आहे. परंतु पंचांनी सांगितलं की या बॉलची दिशा खराब आहे, दिशाहीन बॉल, डावीशी सोडून जाणारा बॉल. पण दिशेवरती नियंत्रण आणि टप्प्यावरती ताबा आता गोलंदाजांना ठेवावा लागेल. या जावा असा ज्यावेळेस धावसंख्येचा पाठलाग करताना तिसऱ्या पंचांकडे आता हा निर्णय रेफर केलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा रेफर केलेला आहे. वाईट साठी आता त्याची पडताळणी केली जाईल. तिसरे पंच सूर्यकांत अडावसर आहेत आणि ते आता प्रत्यक्षात पाहणी करतील कशा प्रकारे हा बॉल टाकला गेलाय, त्याची पडताळणी करतील. तुम्ही पाहताय KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6. चला महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि ग्लोरियस स्पोर्ट्स आपण रिपोर्टिंग करा. संघनायकांना विनंती आहे. यानंतर आपला टॉस केला जाईल. तिसरी मॅच KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 दिवस क्रमांक 1 या पहिल्या डावातल्या शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. KSK प्रीमियर लीग अशी प्रीमियर लीग आहे ज्या प्रीमियर लीग मध्ये गेली 3 ते 4 वर्ष आपण ही प्रीमियर लीग पाहिली असेल ना तर याच्यामध्ये जिल्हा आयकॉन ही संकल्पना दरवर्षी राबवली जाते. गेली 3 ते 4 पर्वांचा आपण ज्यावेळेस विचार करतो आणि याही वर्षी जर आपण पाहिलं तर बहुतांशी आयकॉन यंग आयकॉन तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पुढील संघांचे आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतील. KSKचे आयकॉन, KSKचे खेळाडूंमध्ये रंगणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6. हा व्हाईट बॉल आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजी करताना गणेश भोसले यांना. बॅटिंग टीमलाही एक धाव मिळणार आहे इंदाई 11 स्टार या टीमला. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज होतील तयार. युवराज सकपाळ 2 वरती बॅटिंग करत आहेत. शेवटच्या काही बॉलचा समाचार घ्यावा लागेल.
धावा जेवढ्या अधिक कुटता येतील तेवढ्या कुटाव्या लागतील. राईट आर्म ओव्हर द विकेट गणेश भोसले. उजव्या स्टीच्या बाहेरचा हाई बॉल पंचांनी सांगितलं आणखीन एक बॉल दिशाहीन आहे. या गोष्टी आज प्रखरतेने टाळाव्या लागतील. आज आता अशी वेळ आली ना की गणेश भोसलेंना स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल. एक चांगले गोलंदाज आहेत परंतु सध्याच्या घडीला दिशाहीन बॉल टाकतायत. या अगोदर देखील त्यांनी एक षटक चांगलं टाकलं होतं. पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये आलेले आहेत परंतु या ओव्हरमध्ये लागोपाठचे 3 बॉल दिशाहीन आहेत. याचा विचार त्यांना प्रखरतेने आज करावा लागेल. गणेश भोसले पुन्हा तयार होतील. बॅटिंगमध्ये एका बाजूला युवराज सकपाळ आक्रमण करण्याचा प्रयत्न पुढे आले होते, पुढे सरसावले होते, पदरालित्य होतं परंतु वेळेची अचूकता नव्हती. बॉलला बॅटवरती घेऊ शकले नाही. हा निर्धाव बॉल येतोय पहिल्या डावातला. आता हा शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 45 धावा 6 गडी बाद. पहिल्या डावातला शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. स्ट्रायकर एंडला लाकवड गावचे युवराज सकपाळ तयार. शेवटचा बॉल पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. धाव पूर्ण होतील की फलंदाज रनआउट होतील. आणि या बॉलच्या पाठीमागे पंच काय सांगतील तर बाईकच्या माध्यमातून ही एक धाव आपण स्कोअर बोर्ड मध्ये जोडूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. प्रथम बॅटिंग करताना टीम इंदाई 11 स्टार या टीमने बनवलेले आहेत धावा 46 विजयासाठी बनवायच्या आहेत. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 या टीमला धावा 47 येणारे बॉल 30. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. KSK प्रीमियर लीग 2025 तुम्ही पाहताय. आता मॅच क्रमांक 3 कडे आम्ही वळणार आहोत. महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि टीम ग्लोरियस स्पोर्ट्स यामध्ये मॅच आहे आणि दोन्ही कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य लाभलं. अर्थातच आदरणीय आमचे संतोषजी जाधव साहेब जे मुनावळे गावचे आहेत ते आमच्याबरोबर उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्याच उपस्थितीमध्ये मॅच क्रमांक 3चा आपण टॉस करणार आहोत. टॉस कोण मागेल? टीम ग्लोरियस स्पोर्ट्स कडून कॉल दिला जाईल. दादांना विनंती करूया हवेमध्ये स्पिन करा. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल बट टेल इट इज अ टेल. टीम महाबळेश्वर स्पोर्ट्सनी टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करेल. रात्री झोपलास का? कारण आज मोठी स्पर्धा आहे. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात. संतोष देसाई सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत टॉच दरम्यान ऐकलेला आहात. पुन्हा एकदा बघूया आपण सत्र क्रमांक 2 कडे. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम इंदाई 11 स्टार या टीमने बनवलेले आहे धावा 46 विजयासाठी बनवायच्या धावा 47. हा पहिला बॉल. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पहिला फलंदाज इथे माघारी. धावसंख्येचा पाठलाग करताना स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ला धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि डावकुऱ्या हाताचे फलंदाज किरण घाडगे येरणे येथील माघारी. किरण घाडगे असे खेळाडू आहेत ज्यांनी खुल्या गटाच्या बऱ्याचशा स्पर्धा खेळलेल्या आहेत आणि या मॅच मध्ये आघाडीला आले आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायला गेले आणि ते आक्रमण फसलं. किरण घाडगे येथील माघारी स्वर्गीय रतनबुवा स्मृती जसे खेळणारे हे खेळाडू आहेत आणि आता ते माघारी आलेले आहेत. म्हणजे बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांचा त्यांना अनुभव होता. असे खेळाडू माघारी आलेले आहेत. किरण घाडगे एक मोठा धक्का लागलेला आहे.
स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 टीमला. आणि गोलंदाजी करताना ज्या प्रकारे पहिला बॉल टाकलेला आहे गोलंदाजी मार्ग वरती आपण ज्याच्यावर चर्चा करतोय, चांगली गोलंदाजी करताना जिल्हा आयकॉन पाटण तालुक्यातील चाळकेवाडी गावचे आकाश मोहिते. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे संघासाठी विकेट टिपली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती घावरी गावचे अनुभवी खेळाडू ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा गाजवलेल्या आहेत, मोठ्या फटक्यांसाठी ज्यांची ओळख ते घावरी गावचे संजय सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. एका बाजूला आकाश मोहिते. फटका चांगला खेळ आल्या पावली कव्हर्सला. आणखीन एक संधी होती का, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आल्या पावली संजय सकपाळ यांनी, परंतु ते आक्रमण थोडंसं फसलं होतं. बॉलर तयार आकाश मोहिते. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. फलंदाजांनी या बॉलच्या पाठीमागे नजर रोखून धरलेली आहे. पंचांनी सांगितलंय कल्याणी घोरपडे सरांनी की हा दिशाहीन बॉल आहे. एका बाजूला प्रताप सकपाळ आहेत जे लाकवड गावचे आक्रमक फलंदाज आहेत. क्षमता चांगली आहे या दोन फलंदाजांकडे, परंतु एका बाजूला जिल्हा आयकॉन गोलंदाजी मार्ग वरती आकाश मोहिते बॅटिंग मध्ये चांगली चमक दाखवली, आता गोलंदाजी करतायत. हा बॉल जबरदस्त टाकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. परफेक्ट यॉर्करचा वार. प्रताप सकपाळ यांना बांधून ठेवलं या बॉलच्या पाठीमागे. धावा धावफलकावरती आलेले आहेत. अवघ्या 2-1 गडी बाद. धावसंख्येचा पाठलाग करताना स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 साठी आकाश मोहिते पुन्हा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल उजव्या स्टीच्या बाहेरचा आहे. पाहिलं की फलंदाज पदललित्याचा वापर करतायत, पुढे येत आहेत. हा बॉल शरीरापासून दूर ठेवला, आला तो डॉट बॉल. हे चातुर्य ही चपळता आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला अंतिमच्या क्षणामध्ये आकाश मोहिते यांनी. ओमान देशासाठी ज्यांनी लेदर बॉल क्रिकेट खेळलं असे खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती आहेत. गोलंदाजी करताना आकाश मोहिते समोर प्रताप सकपाळ. हा फेवरेट फटका खेळला आणि बॉलने गॅप शोधलाय. बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे, होईल फरार. रन्स मिळतील 4. प्रताप सकपाळ टिपिकल फटका सीमा पार, चौकार. प्रताप सकपाळ अशाच फटक्यांसाठी ओळखले जातात आणि तोच फटका मैदानाच्या आतमध्ये प्रताप सकपाळ यांनी खेळला. खोलवर टप्प्याच्या बॉलला पाठवलं डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार, मनोबल वाढवणारा चौकार आहे. प्रताप सकपाळ बऱ्याचशा स्पर्धा एक गाव आकारामध्ये ज्यांनी चांगल्या खेळलेल्या आहेत. आकाश मोहिते यांच्यावरती आक्रमण केलंय. बॅटिंग करताना प्रताप 3 बॉलच्या पाठीमागे 4 बनवलेले आहेत. संजय सकपाळ एका बॉलच्या पाठीमागे 1. ओव्हर नंबर 1 चा आता हा शेवटचा बॉल आकाश मोहिते यांचा. ऑन साइडला खेळलाय. एक सिंगल धाव घेऊन स्ट्राइक आपल्याकडे प्रताप सकपाळ ठेवतील. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 7. येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत तब्बल 40. 24 बॉल 40 चं समीकरण अजूनही शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये इंदाई 11 स्टार विपक्ष स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11. टॉस झाला आणि टॉस जिंकला होता. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 ने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंदाई 11 स्टार या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. बॅटिंग करताना टीम इंदाई 11 स्टार या टीमने बनवल्या धावा 46. 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 हा संघ आलाय. या संघाला एक धक्का लागलेला आहे. किरण घाडगे यर्ने गावचे फलंदाज माघारी गेलेले आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी आलेले आहेत डावकुरे हाताचे गोलंदाज वेंगळे गावचे सागर सकपाळ. ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये प्रताप सकपाळ. आज चांगला खेळ करावा लागेल प्रताप यांना. क्षमता आहे, प्रतिभा आहे. एका बाजूला सागर यांच्याकडे ती क्षमता आहे, ती गोलंदाजीमध्ये धार आहे. अनेकदा डावकुरे हाताने अनेक फलंदाजांना माघारी पाठवलेला आहे. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. सागर सकपाळ जे वेंगळे गावचे आहेत. एका बाजूला लाकवडचे प्रताप सकपाळ. लोअर फुल टॉस आहे, त्याला फक्त दिशा दिली. एक सिंगल धाव. स्ट्राइक रोटेट केलं, स्कोर बोर्डला बिझी ठेवलं. संजय सकपाळ आज कशा प्रकारचा खेळ करणार याच्यावरती भरपूर काय अवलंबून असेल. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 एका बाजूला. दुसऱ्या विकेटचा शोध अद्यापही संपलेला नाहीये इंदाई 11 स्टार या टीमला आणि ती दुसरी विकेट सागर सकपाळ मिळवून देतील का? हो, ती त्यांच्याकडे क्षमता आहे. बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
ओव्हर द बॉलर हेड समोरच्या बाजूला संजय सपकाळ घावरी यांचा टोला आणि मैदानाच्या आतमध्ये संजय सपकाळ यांचा बोलबाला सुरू झाला. बॉल सीमा पार चौकार. लोअर फुलटॉस बॉलला समोरच्या बाजूला ओव्हर दी बॉलर हेड पाठवलं सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन यांच्यामध्ये फार मोठं अंतर होतं आणि तोपर्यंत बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावांसाठी धावसंख्येने वेग पकडला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 12 वरती. एक गडी बाद. संजय सकपाळ म्हटलं की अनुभवी खेळाडू, एका बाजूला सागर सकपाळ म्हटलं की डावकुरे हाताचा एक भेदक गोलंदाज. पुन्हा होत आहेत तयार. गोलंदाजी मार्ग वरतून उजव्या बाहेर ठेवलेला बॉल कमी गतीचा होता. खेळण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंडला फेक केली आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. खराब अंडरस्टँडिंग दुजरा मिळालाय तो विकेटचा. टीम इंदाई 11 स्टारला आणि फलंदाज संजय सकपाळ घावरी ते माघारी. ही एक मोठी विकेट असू शकते. संजय सकपाळ माघारी चाललेले आहेत. जड पावलांनी धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी गेले. कॉल कोणी दिला आणि कॉल कोणी स्वीकारला आणि ज्या प्रकारे संजय सकपाळ आता आउट होऊन माघारी चाललेले आहेत. एक चांगली फेक आली आणि त्यानंतर बाकीचं काम सागर सकपाळनी चांगल्या पद्धतीने केलं. आता मैदानाच्या आतमध्ये जिल्हा आयकॉन स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11चे पाटण तालुक्यातील बनपुरी गावचे अतुल भालेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. अलीकडच्या कालावधीमध्ये पश्चिम जावली प्रीमियर लीग त्यांनी जिल्हा आयकॉन म्हणून खेळली. आज KSK प्रीमियर लीग मध्ये जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला 12 वरती 2 अशी स्थिती आहे. संजय सकपाळ माघारी आलेले आहेत. आता अतुल भालेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. मिड विकेटला खेळाडू आहेत, लॉंग ऑनला खेळाडू आहेत, लॉंग ऑफला खेळाडू आहेत. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील हे क्षेत्ररक्षणाचं बॅकअप आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा सागर सकपाळ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आल्या पावली आक्रमण केले. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक वेगाने येतील तोपर्यंत बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. आल्या पावली बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावांसाठी प्रताप सकपाळ यांची आता बॅट बोलू लागली आहे. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 2 चौकार त्यांच्या बॅट मधून दर्जेदार आलेले आहेत आणि हाही चौकार एक चांगला चौकार होता. समोरच्या बाजूला केलेला आक्रमण आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. मिळाल्या धावा तब्बल 4. टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला. प्रताप सकपाळ या वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. एका बाजूला सागर सकपाळ यांनाही फॉर्म मध्ये यावं लागेल. लयबद्ध गोलंदाजी करावी लागेल आणि महत्वाची विकेट टिपावी लागेल. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल बॅकफूट वरती गेले. कलात्मक फटका पंच केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार फरार. प्रताप सकपाळ टिपिकल फटका. मैदानाच्या आतमध्ये आता प्रताप सकपाळ नावाची सुनामी आली आहे आणि त्या सुनामीचा कहर पहा. काय बॅटिंग गेली आहे. तंत्रशुद्ध बॅटिंग प्रताप सकपाळ आणि यासाठी ते ओळखले जातात आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग गेली आहे. सागर सकपाळ यांना आता हा शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. एका दुसरी विकेट मिळेल का याचाही प्रयत्न करावा लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा निघालेत सागर सकपाळ. आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. बॉलच्या खाली जाऊन पोहोचतील का, परंतु नाही. हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषा पलीकडे. धडक. सरळ 6 धावांसाठी प्रताप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतायत. सीमारेषेला आता आग लावलेली आहे बॅटिंग करताना. धावा 2 षटकांच्या अखेरीस आतापर्यंत झालेल्या आहेत 26. येणाऱ्या आता 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 21. हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलेलं आहे. 18 बॉल 21चा थरार अजूनही बाकी आहे. या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ रंगला जाईल. आता टीम मीटिंग बोलवलेली आहे. 1 मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतल्या निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि षटक क्रमांक 3 हे फार महत्वाचं षटक आहे. एका बाजूला 2 षटकांमध्ये आतापर्यंत टीम इंदाई 11 स्टार या टीमने ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्येचा वेग वाढलाय, तो कमी करायचा आहे आणि संघासाठी महत्वाच्या या 2 विकेट टिपायच्या आहेत. आणि त्याच वेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती ज्यांना बोलवलंय ते युवराज सकपाळ गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 साठी हे षटक हाताळतील. बॅटिंग मध्ये युवराजांना मोठा खेळ करता आला नाही, परंतु आता गोलंदाजी मध्ये चमक चांगली दाखवावी लागेल. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये जिल्हा आयकॉन बनपुरी गावचे अतुल भालेकर तयार होतील. प्रताप सकपाळ बॅटिंग करतायत 20 वरती. येणारे 18 बॉल 21 ची आहे गरज. 18-21 चा थरार. अतुल भालेकर स्ट्रायकर एंडला तयार. समोर आहेत युवराज सकपाळ.
ऑलराऊंडर आहेत, गोलंदाजी चांगली करावी लागेल. शफल झाले आणि त्यानंतर बॉल पाठवलाय फाईन लेग सीमारेषा पलीकडे, तडक फडक बेधडक कडक ठोकलाय अतुल भालेकर यांनी या बॉल वरती षटकार आणि बॉलने ओलांडले सीमारेषा. सरळ 6 धावेंसाठी काय फटका होता, जबरदस्त. मन बनवलं होतं की उजव्या यष्टीच्या बाहेर जायचं, लॉंग लेग आणि फाईन लेगला हा फटका खेळायचा आणि तोच फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. आल्या पावली आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात केली आहे जिल्हा आयकॉन पाटण तालुक्यातील बनपुरी गावचे अतुल भालेकर यांनी षटकाराने. एका बाजूला युवराज सकपाळ यांच्यावरती आक्रमण केलंय, इथून पुढे पुन्हा कमबॅक करावं लागेल. आयुष्यात ज्यावेळेस सर्व काही संपल्यासारखं वाटेल ना त्यावेळेस पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण यावेळेला सुरुवात शून्यातून नाहीये तर अनुभवातून आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगलाय, बॉलसाठी खेळ थांबलेला आहे. पंचांकडे आपण बॉल सुपूर्द करूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा या मॅचला आणि या खेळाला सुरुवात होईल. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6, धावसंख्या आहे 32. आता येणारे बॉल 17, विजयासाठी धाबा बनवायच्या आहेत 15. दर सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है आणि तो संघर्ष आज इंदाई 11 स्टार या टीमला करावा लागेल. युवराज सकपाळ यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे, प्रतिभा आहे, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या खेळाची चमक दाखवावी लागेल, कारण बॉल जास्त, धावा कमी आहेत. एक वेळ अशी होती की धावा कमी आणि बॉल कमी आणि धावा जास्त होत्या. आता परिस्थिती बदललेली आहे, बॉल जास्त धावा कमी, परंतु एका बाजूला प्रयत्नांची उंची जर मोठी असेल ना तर या मॅच मध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं इंदाई 11 स्टार साठी. स्विच हिटचा फटका खेळला आणि याही बॉलने गॅप शोधलाय. बॉल थर्ड मॅनला, सीमारेषा पलीकडे हाई बॉल तलवारीच्या धारने सीमारेषा चिरतोय. लागोपाठच्या दुसऱ्याही बॉलवरती आक्रमण केलंय आणि तब्बल 2 बॉलच्या पाठीमागे बॅटिंग करताना अतुल भालेकर यांनी कुटलेले आहेत धावा तब्बल 10. आता इथून पुढे 16 बॉल, विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 11. जहां कोशिशों का कद बडा होता है वह नसीब को भी झुकना पड़ता है. आता नशिबाला झुकवता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. उजव्या बाहेरचा बॉल, असेच काही बॉल जर आले तर मॅच बनवू शकते आणि या मॅच मध्ये डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल, विकेट गुच्छामध्ये घ्याव्या लागतील. त्याच वेळेस मात्र हे समीकरण सोपं होईल. धावसंख्येचा बचाव करताना इंदाई 11 स्टार साठी हाई बॉल स्विच हिटचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील, परंतु फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता तितकीशी चांगली साधता आली नव्हती. एक सिंगल धाव प्लस नो आहे, अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये जोडल्या जातील आणि हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. गोलंदाजी करताना युवराज सकपाळ यांना. धावा आहेत 38, 2 गडी बाद, 47 धावांचं लक्ष. आता येणारे 15 बॉल, विजयासाठी बनवायचे आहेत धावा 9. सामना संपलेला नाहीये, फक्त या सामन्यामध्ये चक्क गोलंदाज म्हणून आढळलेले आहेत. पॅनल्टीच्या 3 धावा आता धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. पॅनल्टीच्या 3 धावून काढलेली 1, नोची 1, अशा धावा 5 या बॉलच्या पाठीमागे आपण धावफलकामध्ये अंकित करूया आणि इथून पुढे आता युवराज सकपाळ यांना गोलंदाजी करताना थांबवलेला आहे. एकूण 5 धावा आपण धावफलकामध्ये अंकित करूया. धावसंख्या आता 41, म्हणजे विजयासाठी बनवायचे आहे. तिथून पुढे आता 15 बॉलच्या पाठीमागे 6 आणि त्यांचे उर्वरित बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती क्षितिज मोरे आले आणि त्यांचा आल्या पावली हा बॉल नो बॉल होता. त्यानंतरचा हा बॉल फ्री हिटचा होता आणि तिथे क्षेत्ररक्षकांच्या हातामधून झेल निसटलेली आहे. फ्री हिटच्या बॉलवरती फलंदाज फक्त 4च प्रकारे आउट होऊ शकतो, त्याच्यामध्ये कॅच आउट हा प्रकार नाहीये, त्याच्यामुळे तितकासा मोठा फरक पडणार नाही. या बॉलच्या पाठीमागे स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11ला आणि अखेरकार हा सामना वीरेंद्र सहवाग स्टाईल नव्हे तर महेंद्रसिंग धोनी स्टाईल संपवलेला आहे. आणि ज्यांनी आपल्या डावाची सुरुवात केली ती वीरेंद्र सहवाग स्टाईल आणि सामना संपवला महेंद्रसिंग धोनी स्टाईल. अतुल भालेकर यांनी ठोकलाय षटकार आणि टीम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 या मॅच मध्ये होतोय विजय. इंदाई 11 स्टार या टीमला पुढील मॅच साठी शुभेच्छा. त्याचबरोबर संघ मालक स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 चे प्रेम, संगीता, संतोष